शहराच्या गडबडीत हरवलेलं मन जेव्हा मुळाकडे माहेरी गावाकडे जातं तेव्हा त्याचं खरं सुख हे सापडतं. तर हॅलो नमस्कार सगळ्यांना, माझं नाव प्राजक्ता आणि आज मी निघालीये नाशिकला माझ्या माहेरी. माहेरी पोहोचल्यावर सगळ्यात आधी आम्ही निघालो आमच्या शेतात. शेतात जाताना रस्त्यामध्ये एक झाड लागतं जे मला पर्सनली खूप भयानक वाटतं. तुम्हाला वाटतंय की नाही ते मला माहित नाही. हे बघा गाईज, हेच ते झाड आहे जे मला खूप डरावणं आणि असं भयानक वाटतं. दिसतंय भयानक, डरावणं रात्रीचं तर खूप जास्त भयानक दिसतं ते. आणि आमच्या शेतात हा गहू पेरलेला आहे. हे बघा, गहू हा आता सध्या असा दिसतोय. खूप छान वाटतंय सगळीकडे हिरवळ बघताना. शेतात पोहोचल्यानंतर सगळ्यात आधी आम्ही जेवण केलं. जेवणात सगळ्यात फेवरेट माझी कांद्याची पात आणि लसूणची चटणी होती. जेवण झाल्यावर आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी पत्ते खेळला, लुडो खेळला. खेळणं, खाणं पिणं हे सगळं झाल्यानंतर आम्ही निघालो रानातला रानमेवा गोळा करायला. सगळ्यात आधी आमच्या शेतीच्या बाजूला खूप सारे बोराचे झाड होते, तर मग आम्ही ठरवलं की सगळ्यात आधी आपण बोरं गोळा करूया. हे बघा, बोरीच्या झाडाला खूप सारे बोरं लागलेली होती आणि हे बोरंही खूप गोड आहेत. पप्पा, मम्मी, भाऊ हे तिघी बोरं पाडत होती, आम्ही बाकी बोरं खात होतो. बोरं खाऊन झाल्यानंतर तिथेच बाजूला द्राक्षाची बाग होती. बागेत गेल्यानंतर तिथे बघितलं की खूप सुंदर असे काळे द्राक्ष लटकलेले होते, जे खूप सुंदर दिसत होते. काळे द्राक्ष खायला मला फार आवडतात. हिरव्या द्राक्षांपेक्षा काळ्या द्राक्षाचा भरलेला गड हा खूप सुंदर दिसत होता. तिथेच बाजूला लिंबाचं झाड होतं. तिथे खूप सारी लिंब लटकलेली होती, काही खाली पडलेली होती. मम्मीने खाली पडलेली काही लिंब उचलली, काही झाडाची लिंब तोडली. ते तोडून झाल्यानंतर आम्ही परत आमच्या वावरात आलो. दिंडोरी तालुक्यात पिंपळगाव केतकी या ठिकाणी आम्ही शेतजमीन घेतलेली आहे. शेतीतून चांगल्या प्रकारे उत्पन्न काढण्याचा मी प्रयत्न करत आहे. खरंच शेती ही चांगली आहे. आमची माणसं, आमची शेती, जय जवान जय किसान. संध्याकाळ झाली, घरी निघायची वेळ आली. मम्मी, भाऊ सगळं गाडीत सामान ठेवत होते. बाजूलाच ऊसतोडी चालू होती. तिथे ऊसाचा भरलेला ट्रॅक्टर होता. तिथे काकांना विचारून मम्मीने थोडा ऊस काढून घेतला. त्यानंतर आम्ही निघालो घरी. गावाकडचे खरं सुख तुम्हालाही जाणवलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि हो, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय.